नमस्कार मंडळी, मी रियाज व्लॉग 95 या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे ना संध्याकाळची 5 वाजता केलेली आहे. तर आणि हा आजचा व्हिडिओ आहे ना रेसिपीवर असणार आहे. आपला एक हेल्दी भाजी आहे, त्या भाजीची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी मिथिला मॅडमच्या स्कूल सुटण्याचा वेळ झालेला आहे, तर मी तिला आधी घेऊन येते, नंतर मग आपण रेसिपी शूट करूया. आपल्याला आणायला जाता जाता मी माझं एक काम होतं टेलरकडे, तर टेलरकडे आली आहे. तर त्यांची छोटी मुलगी बघा किती गोड आहे. बाबू इकडे बघ, इकडे बघ. बाबू बाय कर, बाय बाय कर. बेटू क्या हुआ सोना को? रो रही थी सोना मेरे लाडू को आंसू गिरने लगा. हमको तो मालूम ही नहीं था. बाय कर, बाय कर. नटीनी मारली मिठीनी नाही, नटीनी मारली मिठी, मला त्या नटीनं मारली मिठी. कुठे गेलेला तुम्ही? काय आणलं माझ्यासाठी खायला? काय एक. अरे यार, हे नको होतं, मी आणलं होतं. मला वाटलंच होतं तरी आणणार तुम्ही. बोलणार होते ना कान म्हणून हे मी आणलं. भेटलं मला तिकडे माझ एवढं लेट का आलात तुम्ही? हा काय ते आमचा छोटा पाहुणा आलाय आमच्याकडे. कियान पडशील, पडी होईल. कुठची आई दिसते तुला खाली? कोण? कुठच्या आया दिसतात तुला खाली? तू आज गेलीस ना त्या तेला. ती आहे आई. घरी आहे बाबू, आई इकडे नाही आहे. आता काय बघायचं तर मग परत आता मम्मा आली का? आई गेली, आता मम्मा आली. मम्मा गेली. कुठची आई आणि मम्मा दिसते तुला? कोण नाही खाली? काय रे बाबू? ए बाबू, कियू कियान कियान बेबी. कियान स्टॅच्यू. आपला मेन विषय. तर आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी कशी करायची. ती तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, पण मी माझ्या पद्धतीने कशी करते ती तुम्हाला दाखवते. दुधी भोपळ्याची भाजी फारशी कोणाला खायला आवडत नाही, पण ती शरीराला आपल्या खूप सारी पौष्टिक असते. म्हणजे शरीरासाठी, कमरेसाठी वगैरे किंवा छातीमध्ये कफ वगैरे झाला असेल तर ती दुधी भोपळ्याची भाजी आहे ना एकदम गुणकारी असते.
तर मी तुम्हाला थोडं छोट्या पद्धतीमध्ये, साध्या पद्धतीमध्ये मी कशी दुधी भोपळ्याची भाजी करते ती मी तुम्हाला बनवून दाखवते. तर चला मग आपण बघूया. तर इकडे मी गॅस चालू करून कढई तापायला ठेवली आहे. कढई आपली तापलेली आहे. त्याच्यामध्ये मी ओतून घेते तेल. तेल टाकायचे बऱ्यापैकी. तेल जरा तापून द्यायचंय. छोटंसं माझं झाड, मनी प्लांट. तेल आपलं छान तापलेलं आहे. त्यामध्ये घालायची आहे थोडी मोहरी. मोहरी तडतडू द्यायची आहे. फडाफड. थोडा घालायचा आहे लसूण. नंतर कांदा. लसूण थोडा फ्राय झाला की कांदा. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. त्यानंतर घालायचा टोमॅटो. कांदा आणि टोमॅटोचा कच्चटपणा निघेपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. कच्चं ठेवायचं नाही आहे. कच्चं असतानाच त्यामध्ये काही दुसरी सामग्री नाही घालायची आहे. त्याचा व्यवस्थित तेलामध्ये कच्चटपणा निघून गेल्याच्या नंतरच आपल्याला कोणत्याही प्रकारची भाजी किंवा कोणत्याही प्रकारची फोडणी देताना असंच करायचं आहे. थोडं कांदा आणि टोमॅटो मऊ होऊ दिल्यानंतरच दुसरे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत आपल्याला. कसलं चमकतंय भारी. त्यानंतर घालायची आपल्याला मिरची. आपल्या आवडीनुसार जेवढं आपल्याला स्पायसी हवंय तसं. मिरची घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडी मिरची पण नरम होऊ द्यायची. भाजी बनवते तुझी फेवरेट कुठची आहे सांग? मटकी आहे ही. मटकीची भाजी आहे. बाबांनी कट केलेली ना, कट करून ठेवली होती ना ती आहे. आता मी चॉकलेट खाते. दात किडतील. चॉकलेट जास्त खाऊ नको. तर आता मंडळी त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये पहिलं घालायचं आहे लाल तिखट. तशी मिरची आपण घातली आहे. नंतर थोडीशी हळद, गरम मसाला, थोडासा सब्जी मसाला. आता हे सगळं आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये आता मी दुधी भोपळा आपला जो कट करून ठेवलेला होता तो घालून घेतला आहे आणि त्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मंडळी मिक्स करून घेतलं आहे मी. आता त्याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. महत्त्वाचा इन्ग्रेडियंट. आपल्याला पाहिजे तसं मीठ आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं आहे. नंतर घालायची कोथिंबीर. त्यानंतर घालायचं ओलं खोबरं जे मी किसून ठेवते फ्रीजरमध्ये, म्हणजे कधी पण आपलं पाहिजे तेव्हा आपल्याला भाज्यांमध्ये टाकता येतं. परत किसायला वेळ असतो नसतो आपल्याकडे. हे वरतून असं आहे ना, आमच्या कोकणामध्ये सगळ्या ओल्या भाज्यांमध्ये जास्तीत जास्त खोबरंच वापरलं जातं. तुम्ही शेंगदाण्याचं कूट वापरलं तरीही चालेल.
शेंगदाण्याचं कूट वापरून पण छान लागते ही भाजी. असं आपल्याला किसलेलं खोबरं घालून घ्यायचंय आणि पूर्ण परत एकदा मिक्स करायचंय. बघू शकताय छान अशी मिक्स करून झालेली आहे. याच्यामध्ये आहे ना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. दुधी भोपळ्याला आपोआप स्वतःहूनच पाणी सुटतं. याच्यावरती आहे ना आता फक्त आपल्याला झाकण मारून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्या झाकणावरती पाणी ठेवायचं आहे. हे बघा असं झाकण मारून घ्यायचं आहे आणि झाकणावरती आहे ना पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून ती आतली भाजी आपली वाफेवरती शिजून जाईल. शिजते ही भाजी आहे ना मंडळी, सरस कुणाला खायला नाही आवडत, मलाही पहिली आवडायची नाही, पण अशा पद्धतीने तुम्ही आहे ना एकदा करून बघा. छान कांदा सगळं टाकायचं, कांदा पण टाकायचा, लसूण पण घालायचं, मिरची पण घालायची, त्याच्यामध्ये खोबरंही घालायचं. जर शेंगदाण्याचं कूट असेल तर शेंगदाण्याचं कूटही घाला आणि वरून छान अशी कोथिंबीर टाका, खोबरं टाका. खूप छान भाजी होते. म्हणजे जो न खाणारा माणूस असेल ना तोही खाईल आणि आपल्यासाठी ती हेल्दी असते. केव्हा तरी बनवून खायची, छान लागते. शिजल्यावर तुम्हाला दाखवते. तिला आता हा एवढा ढोकळा खायचा कोणी? तू खाणार आहेस सगळा? किती आवडणार आहे तुला? तू काय करतेस? काय काय ते शंकरपाळी ते बनवतेस? बनव बनव, पण ते बनवतेस हे आधी ढोकळा खा. एवढा कोणी खायचा ढोकळा? मी सकाळी पण आणला होता ढोकळा. वेस्ट नाही झाला, खाल्लं मी थोडंसं, पण ॲक्च्युली मला आहे ना काल खायचा होता ढोकळा. काय झालं माहिती आहे का, काल आहे ना ॲक्च्युली मला ढोकळा खायचा होता. काल नाही परवा ना, हां परवा ढोकळा मला खायचा होता, पण तो भाताचा ढोकळा होता. तर मिथिलाच्या आजोबा ढोकळा घेऊन आले, पण त्यांनी आणला हे काय रव्याचा होता ना बाबू? भाताचा. हां तो रव्याचा किंवा तांदळाचा असा काहीतरी होता ढोकळा, तो आम्हाला नाही आवडला. मग त्यांना असं वाटलं की ते आज पण बाहेर गेले होते, तर त्यांना असं वाटलं की त्यांना मिळाला म्हणजे आज बेसनाचा ढोकळा, तर ते घेऊन आले. पण मी आजच सकाळी ते यायच्या आधीच मी बाहेर गेलेली हिला सोडायला, तर मलाही तिथे ढोकळा मिळाला, तर मी पण घेऊन आली. मला ढोकळा खूप आवडतो. मिथिलाचे पप्पा पण खात नाही, मिथिला पण खात नाही आणि मिथिलाचे आजोबा पण खात नाही. पण आता हा एवढा सगळा ढोकळा मी तर सकाळीच खाल्लं होतं आणि आता हा एवढा ढोकळा त्यांनी आणलाय, तर तो मला एकटीला संपणार नाही आहे. आपली आता दुधीची जी भाजी होती ती बनवून आपली झालेली आहे आणि इकडे मिथिला आणि मिथिलाचे आजोबा जेवायला बसलेत, तर त्यांना आपण विचारूया. टेस्ट करून सांगा कशी झाली आहे. छान झाली आहे. मिथिला तुला आवडली? कशी? तुला सगळं मटकीच दिसते वाटतं सगळ्या भाज्यांमध्ये. छान झाले ना. हा होता आजचा दिवसभराचा ऑल ओव्हर ब्लॉग. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.